नांदेडमधल्या नाळेश्वर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी बाथरूमची साफसफाई करताना व्हिडिओ व्हायरल झालाय। गावकऱ्यांनी व्हिडिओ बनवत सोशल मीडियावरती व्हायरल केलाय आणि या प्रकरणी आता संबंधित शिक्षकांवरती कारवाई व्हावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होती आहे। अरे शाळा शिकाय रे बाथरूम कोण लावलंय सर ना बाथरूम धुवायला यायला की शिकायला यायला। नागपूर महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या दालनासमोरच कामगारांच्या मागण्यांसाठी ठाकरे सेनेनं आंदोलन केलं। अग्निशमन विभागात बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्याव्या यासह विविध मागण्यांसाठी ठाकरे सेनेनं शहराध्यक्ष नितीन तिवारींच्या नेतृत्वात आंदोलन केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। शिवना संघर्ष समितीच्या वतीनं गोदावरी पाटबंधारे विभाग कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला। शिवना टाकळी कालव्यातून शिवना नदीपात्रामध्ये 2 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली। साताऱ्याच्या धोम धरण पाणी बचाव समितीनं सातारा सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। धोम धरणातून नियमबाह्य पद्धतीनं सोडण्यात आलेलं पाणी तात्काळ बंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। जिहे कटापूर योजनेसाठी वाई तालुक्यातील धोम धरणांमधून नियमबाह्य पद्धतीनं पाणी सोडण्यात आलंय। नागपुरातील व्हरायटी चौकामध्ये विदर्भवाद्यांनी बोंबाबोंब आंदोलन पुकारलं। अर्थसंकल्पात विदर्भाला काहीही मिळालं नसल्यानं हे आंदोलन सुरू आहे। तर वीज ग्राहकांची संमती नसताना स्मार्ट मीटर हे बळजबरीनं विदर्भाच्या जनतेवरती थोपवू नये अशा काही मागण्यांसह आंदोलक आक्रमक झाले। यवतमाळच्या दिग्रस शहराला 2 धरण असून सुद्धा दिग्रसकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। म्हणून नागरिकांनी नगर परिषदेवरती घागर मोर्चा काढला। तसंच मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत दिग्रसकरांनी मागणीही केली आहे। नंदुरबारमधल्या तळोदा शहरामध्ये कचरा संकलन होत नसल्यानं नागरिक संतप्त झालेत। यामुळे नागरिकांनी तळोदा नगरपालिका विरोधात ढोल बजाव आंदोलन केलं। नागरिकांनी गावातील कचरा एकत्र करत तळोदा नगरपालिकेमध्ये टाकला। वारंवार तक्रार देऊन सुद्धा तळोदा नगरपालिका स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुण्याच्या पेरणे फाट्यात शिवभोजन थाळी केंद्रावरती आणि अनधिकृत आधार केंद्र कार्ड केंद्रावरती तहसीलदारांनी धाड टाकून कारवाई केली आहे। शिवभोजन केंद्रात खासगी मेसचा फलक लावून जादा पैसे आकारले जात होते। तसंच सायबर कॅफे या ठिकाणी अनधिकृत आधार कार्ड केंद्र चालवत जात होते। या केंद्रातील सर्व मशीन्स लॅपटॉप वस्तू जप्त करण्यात आल्या। IDC machine.